नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती सभा प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे. माहे जुलै 2025 करता सभा क्रमांक 2 साठी कोणते विषय आवश्यक आहे, कोणते विषय या प्रोसिडिंगसाठी घ्यावे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर सखी सावित्री समितीची ही PDF किंवा वर्ड फाईल आपणास हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. त्यानंतर 4 जुलै 2025ला मी ही सभा घेतलेली आहे, म्हणून ती तारीख या ठिकाणी मी टाकून घेत आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यावायचा आहे. दिनांक 4 जुलै 2025 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. अध्यक्षा ज्या अध्यक्ष आहेत त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना आपल्याला करून घ्यायची आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. दुसरी सभा आणि पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, महिला व विद्यार्थिनी सबलीकरण कार्यक्रमाचे आयोजन करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. दुसरी सभा आणि दुसरा विषय आहे, सखी सावित्री समितीच्या सर्वसाधारण सभेत महिला व विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, निर्णय क्षमता, आरोग्यविषयक जागरूकता, कायदेशीर हक्क व सामाजिक भान निर्माण होण्यासाठी महिला व विद्यार्थिनी सबलीकरण कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. मुलींसाठी मार्गदर्शन सत्र, यामध्ये शिक्षण, करिअर व आरोग्यावर आधारित तसेच संरक्षण प्रशिक्षण म्हणजेच सेल्फ डिफेन्स वर्कशॉप, तसेच कायद्याविषयी माहिती, पोक्सो हा जो कायदा आहे याविषयी माहिती, तसंच बालविवाह प्रतिबंध, हक्क संरक्षण, प्रेरणादायी वक्त्यांचे मार्गदर्शन, महिलांसाठी स्वयंरोजगार व कौशल्य प्रशिक्षणाची माहिती, हस्तकला, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा यासारखे सहभागी उपक्रम, कार्यक्रमाची तारीख, वेळ, स्थळ आणि इतर व्यवस्थापनाची जबाबदारी संयोजक समितीकडे सोपवण्यात आली आहे. संबंधित शिक्षकांचे आणि स्थानिक संस्थांचे सहकार्य घेण्याचा निर्णयही एकमताने घेण्यात आला आहे व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक, अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 3, आरोग्य व स्वच्छता विषयक मार्गदर्शन. सखी सावित्री समितीमधला फार महत्त्वाचा असा हा तिसरा विषय आहे. सखी सावित्री समितीच्या आजच्या सभेत शालेय विद्यार्थिनीमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे आणि स्वच्छतेच्या सवयी विकसित करणे यासाठी आरोग्य व स्वच्छता मार्गदर्शन सत्र आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखण्याचे महत्त्व पटवून देण्याचे सत्र आयोजन, योग्य आहार आणि पोषण तसेच वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी, हात धुणे, दात घासणे, स्वच्छ कपडे इत्यादी आरोग्याशी संबंधित सामान्य समस्या व उपाय, तसेच आरोग्य शिबिर किंवा डॉक्टरांचे सत्र आयोजित करणे, स्वच्छता अभियान, शाळा व परिसरात स्वच्छता राखणे, तसेच आहार आणि व्यायाम याचे महत्त्व या सत्रांसाठी स्थानिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी सेविका, प्रशिक्षित नर्स किंवा डॉक्टर यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात यावे. सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर आणि योग्य विल्हेवाट तसेच विद्यार्थिनींमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी चित्रप्रदर्शन, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्ये आणि नाटिका यांचा उपयोग केला जाईल. मुलींना मोकळेपणाने प्रश्न विचारण्यासाठी खुली चर्चा आयोजन करणे, स्वच्छतेवरील संदेश देणाऱ्या स्पर्धा घेणे
याबाबत आजच्या बैठकीत सर्वानुमते चर्चा करून तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे। पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 4, तक्रार निवारण पेटी म्हणजेच कंप्लेंट बॉक्स बाबत। हा देखील सखी सावित्री समितीमधला फार महत्त्वाचा असा विषय आहे। 4 नंबरचा, सखी सावित्री समितीच्या सभेमध्ये विद्यार्थिनींच्या अडचणी, समस्या व तक्रारी गोपनीयपणे जाणून घेण्यासाठी शाळेत तक्रार निवारण पेटी म्हणजेच कंप्लेंट बॉक्स आपण बसवलेले आहे। विद्यार्थिनींच्या समस्या योग्य व्यासपीठ मिळवून देणे, तसेच तक्रार पेटी अशा ठिकाणी लावावी जिथे विद्यार्थ्यांना ती सहज उपलब्ध होईल। शिक्षक व व्यवस्थापनाला समस्या वेळेवर कळवणे, मुलींमध्ये आत्मविश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, तक्रारी वाचताना तक्रारदाराचे नाव किंवा ओळख गोपनीय ठेवावी, तसेच गोपनीयतेची हमी देऊन तक्रारींचे निवारण करणे, तक्रारींचे निवारण शक्य तितक्या लवकर करण्यात येईल। तक्रारी करणाऱ्या विद्यार्थिनींची ओळख गुप्त ठेवली जाईल। योग्य त्या तक्रारीवर सखी सावित्री समितीने गंभीरपणे विचार करून उपाययोजना करावी। तक्रार पेटीचा योग्य उपयोग करण्याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणे, याबाबत आजच्या बैठकीत सर्वानुमते चर्चा करून तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे। पुढील विषय आहे विषय क्रमांक 5, बचत व कौशल्य प्रशिक्षण आयोजन करणे। सखी सावित्री समितीच्या आजच्या या झालेल्या सभेत विद्यार्थिनींमध्ये आर्थिक शिस्त, स्वयंनिर्भरता आणि जीवनोपयोगी कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने बचत व कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। बचतीचे महत्त्व सांगणारे सत्र आयोजन करणे, पैशांची योग्य बचत कशी करावी, बँकिंग प्रणाली व शाळा स्तरावरील लहान बचत योजना, घरगुती खर्च नियोजनाचे प्राथमिक ज्ञान, तसेच कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा, यामध्ये हस्तकला, शिवणकाम, कागदी फुले, रांगोळी, पाककला, संगणक प्राथमिक ज्ञान, वक्तृत्व, लेखन कौशल्य, निबंध लेखन, पोस्टर तयार करणे इत्यादी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडणे। सदर कार्यक्रम विद्यार्थिनींमध्ये आर्थिक शिस्त, स्वावलंबन व सृजनशीलता वाढवण्यास मदत करेल। सर्व संबंधितांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले व या महिन्याच्या शेवटील आठवड्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत ठराव करण्यात आला व हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे। पुढील विषय आहे विषय क्रमांक 6, आपल्या गावात परिसरात बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करणे। सखी सावित्री समितीमधला हा फार महत्त्वाचा असा विषय आहे। सखी सावित्री समितीच्या झालेल्या सभेमध्ये आपल्या गावात व परिसरात अजूनही काही ठिकाणी बालविवाहाची प्रथा गुप्तपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे समाजात व विद्यार्थिनींमध्ये याबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक असल्याने खालील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। यामध्ये जनजागृती उपक्रमांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले। बालविवाहाचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक दुष्परिणाम समजावणे, तसंच कायद्याचे नियम म्हणजेच बालविवाह प्रतिबंध कायदा 2006चा जो आहे याची माहिती देणे, विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, मुलींच्या शिक्षणाचे व सुरक्षिततेच्या महत्त्व पटवून देणे व घोषणा, फलक व बॅनर घेऊन शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते किंवा आरोग्य कर्मचारी यांनी मार्गदर्शन करणे, योग्य वयात विवाहाचे महत्त्व समजावणे। हा उपक्रम सखी सावित्री समितीमार्फत राबवण्यात येईल। यासाठी शिक्षक, पालक, ग्रामस्थ व स्थानिक संस्थेचे सहकार्य घेण्यात येईल। बालविवाहमुक्त गाव हा संकल्प समितीने घेतला असून या दिशेने काम सुरू केले जाईल। याबाबत आजच्या बैठकीत सर्वानुमते चर्चा करून तसा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे। आपणास अजून जर 1-2 विषय आवश्यक वाटत असेल आपण टाकून घ्यावायचे आहे। मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतला आहे, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय। ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले। अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात
अध्यक्षा यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले। या पद्धतीने मित्रांनो, माहे जुलै 2025 करता सखी सावित्री समितीचा प्रोसिडिंग लेखन, अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे। जर आपणास PDF पाहिजे असेल, वर्ड फाईल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता। धन्यवाद मित्रांनो।